यवतमाळमध्ये एका शाळा संस्थाचालकानं विद्यार्थ्यांना मारहाण केली तर मद्यधुंद शिपायानं जातीवाचक शिवीगाळ केली। या प्रकारानंतर संतप्त पालकांनी मुलांसह पोलीस अधीक्षकांकडे आणि जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार केली। यवतमाळ शहरातील सनराइज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पांढरकवडा आणि पुसद येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे। 7 डिसेंबरला काही विद्यार्थ्यांचा आपापसात वाद झाला। या वादानंतर कोणतीही शहानिशा न करता संस्था चालकांनी छगन शत्रुघ्न आत्राम वर्ग 8वी, प्रणव मेश्राम वर्ग 8वा आणि देवांश वर्ग 6वा या मुलांना शाळेच्या गेट समोरच मारहाण केली। त्यामुळे सर्व आदिवासी विद्यार्थी घाबरून गेले होते। त्या रात्री सर्व विद्यार्थी शाळेच्या हॉलमध्ये थांबले। विद्यार्थ्यांना संस्था चालकांची भीती वाटत असल्यामुळे दहशतीचं वातावरण पसरलं होतं। दुसऱ्या दिवशी शाळेचा शिपाई दारू प्राशन करून आला। त्यानं विद्यार्थ्यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली। विद्यार्थ्यांनी हा प्रकार पालकांना फोनद्वारे सांगितला। त्यानंतर 9 डिसेंबर रोजी पालकांनी शाळा गाठून चौकशी केली, मात्र संस्था चालक हजर नव्हते। फोनद्वारे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली। या मारहाण प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी पालकांसह विद्यार्थ्यांनी पोलिसांना केली आहे। आम्ही त्या दिवशी ट्युशनला गेलो होतो तर 6 वाजता आलो तर ते जे मावशीचा मुलगा होता तो आणि एक त्याचाच मित्र, त्या दोघांचे भांडण लागले होते। जो मावशीचा मुलगा होता तो दुसऱ्या मुलाची डंडी पिचकत होता तर शगुन फक्त त्याला असं आडवी गेली का त्याचा म्हणजे हात असं अलग केला की त्याला मारू नको बा म्हणून। तर तो मुलगा त्याच्या मम्मीकडे रडत गेला की माझा हात तिने लचकवला बा म्हणून। तर मग त्याची मम्मी आली, मग काही पण म्हणजे तुम्ही डागेलपणा करता म्हणे, माझ्या मुलाला काही जर झालं तुमचे पप्पा लोक पण आले तरी त्यांचं कॉलर पकडायला भिणार नाही म्हणे। आणि मग त्याने दुसऱ्याच दिवशी चालले गेलं त्या मावशी कुठे गेला तर ते काका होते आणि मग संध्याकाळी म्हणजे त्यांनी फोन लावला तेव्हा सरला। संध्याकाळी सर आले 6 वाजता, एकदम स्कूलच्या गेटमध्ये आले, काही विचारलं नाही काही नाही तिला। म्हणते तो खूप शायरी झाली का मध्ये त्याचा हात वगैरे मोडाला म्हणते, तिला काहीच विचारलं नाही, सांगू पण दिला नाही, तिला मारलं। आम्ही ट्युशनहून आलते 7 वाजता। दोघा मुलांचे भांडण लागले होते। मी सोराला गेली, त्याचा हात पकडला। तो मुलगा मावशीजवळ गेला, त्याच्या मम्मीजवळ गेला सांगत की न माझा हात मोडला म्हणून। तिची मम्मी मला बोलली तू त्याचा हात तोडला म्हण, त्याचा हात पहिलेच तुटून होता म्हणे, अजून तू त्याचा लचकवला म्हणे हात म्हण। मावशीने सरला फोन लावला। सरनी 7 वाजता सरनी मला नाही का शिवा दिले, अजून मारलं मला। सरनी मारलं? सनराइज इंग्लिश मीडियम स्कूल क्लास 8।